हाय नमस्कार. आज बघा आपण अख्खा मसूरची रेसिपी करणार आहे. त्यासाठी बघा कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, लसूण हे सगळं मी चिरून घेतले. इथे मी कुकर ठेवला आहे. कुकरमध्ये आपण तेल टाकणार आहे आणि मग आपण पुढची प्रोसेस करणार आहे. कुकरमध्ये आता बघा मी 2-3 चमचे तेल टाकणार आहे. साधी सोपी अख्खा मसूर करणार आहे. कुकरमध्ये पटकन शिजतो. मस्त असा अख्खा मसूरची रेसिपी. त्याला काही वाटण वगैरे लागणार नाही आहे. एकदम साधी सिंपल आहे, पण चवीला एक नंबर लागते. मस्त अशी अख्खा मसूरची रेसिपी बघा. तर त्याच्यामध्ये मी जिरे मोहरी टाकले, लसूण टाकले, तेल गरम झाले, कढीपत्ता तडतडला आहे बघा. आता आपण त्यामध्ये थोडंसं हिंग फोडणीला टाकूया बघा. मस्त असं ते परतल्या गेले. आता त्यामध्ये मी टाकला आहे बघा कांदा, टोमॅटो. आता दोन्ही चांगलं परतून घ्यायचं. आता त्यात टाकूया हळद, मिरची पावडर, धना पावडर आणि कश्मीरी बेडगी मिरची पावडर. कश्मीरी असो किंवा बेडगी असो, दोन्हीपैकी जी तुमच्याकडे असेल ती टाका. कांदा लसूण मसाला टाकला आणि तिखट मिरची पावडर टाकलेली आहे. आणि आता त्याच्यामध्ये थोडीशी मी कसुरी मेथी टाकली. ते चांगलं परतून घेतलं आणि त्याच्यातच आता बघा मी अख्खं मसूरसुद्धा परतले. अख्खं मसूर मी 1 तासभर भिजवलं होतं आणि मग मीठ टाकलं. जेवढं हवं तसं चवीनुसार मीठ टाकलं आणि पाणी टाकलं. पाणी खूप टाकायचं नाही. मी रेस्टॉरंट स्टाईल केलेली आहे बघा अख्खा मसूरची रेसिपी. त्याच्यामुळे बघा मस्त अशी अख्खा मसूर तयार आहे. खूप पातळ नाही, घट्ट नाही, इतका मस्त वास येतोय बघा. अख्खा मसूरची भाजी तयार आहे. आता ते प्लेटमध्ये घेऊन गार्निशिंग करा आणि खा. मस्त रहा.